नागपुर के कस्तूरचंद पार्क में गणतंत्र दिवस के अवसर पर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने ध्वजारोहण किया। इस गरिमामय अवसर पर उन्होंने भारतीय राष्ट्रीय ध्वज को फहराया और उपस्थित लोगों को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं दी। कस्तूरचंद पार्क में हुए इस ध्वजारोहण समारोह में नगर निगम के अधिकारी, गणमान्य लोग और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। भारतीय स्वातंत्र्याच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित दोन्ही बाजू बसलेले स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विविध क्षेत्रातील मान्यवर, आमचे सर्व नागपूर जिल्ह्यातले अधिकारी, उच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती, उपस्थित सर्व, आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरं तर आजचा दिवस हा आपल्या भारतीयांसाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे। हा दिवस भारतीयांच्या आयुष्यातील अमृत क्षण आहे आणि आजच्या दिवशी संपूर्ण भारत देश, जगातले सर्व भारतीय आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा सोहळा संपन्न करतायत। खरं तर भारताच्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा केला आहे, पण यावर्षी आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या आणि प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सव साजरे करतो आहे आणि त्यामुळं हे विशेष वर्ष आपल्या सर्वांकरता आहे आणि या विशेष वर्षामध्ये आपण सर्व या ठिकाणी सहभागी झाले आहोत। खरं तर या ठिकाणी आपल्या या प्रजासत्ताक दिनाचं एक पुन्हा वैशिष्ट्य आहे। यावर्षी केंद्र सरकारने आपल्या माय मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा बहाल केला, त्यामुळे विशेष महत्त्व महाराष्ट्राला या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आहे। आपल्याला आज अभिमान आहे की केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार देताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीजी, पंकज उधासजी, शेखर कपूरजी आणि पद्मश्री पुरस्कार देताना मारुती चित्तमपल्ली, अशोक सराफ, विलास डांगरे, जसविंदर नरोला, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य, अश्विनी बळे देशपांडे, रोनू मुजुमदार, वासुदेव कामत, चैत्राम पवार, सुभाष शर्मा या सर्वांना पद्मश्री पुरस्कार मिळताना नागपूरकरता आनंदाची बाब काय आहे तर आपले डॉक्टर विलास डांगरेजी, ज्यांनी संपूर्ण आयुष्य हे होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी नागपूरकरांच्या 70% लोकांना ज्यांनी आरोग्य सेवा दिली, असे डॉक्टर विलास डांगरे सुद्धा आज या ठिकाणी त्यांना आपला हा मानाचा पुरस्कार मिळाला, हे आपल्याकरता अभिमानाची बाब आहे। नागपूर पोलीस दल हे अत्यंत महत्वाचं पोलीस दल आहे। या पोलीस दलाचे आयुक्त खरं तर अभिमान आपल्या सर्वांना की जेव्हा आपण चांगलं काम करतो, जेव्हा निष्ठेने काम करतो, उत्कृष्ट कार्य करतो, तेव्हा त्याची दखल ही केंद्रस्थानावर राज्यस्तरावर होत असतं। आणि मला अभिमान आहे की डॉक्टर रवींद्र कुमार सिंगलजी यांना, आपल्या नागपूर पोलीस आयुक्तांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान या ठिकाणी मिळतो आहे। खरं तर ही आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे। नागपूर पोलिसांच्या कारकिर्दीमध्ये एक मानाचं स्थान या ठिकाणी मिळालं आहे, त्यामुळे नागपूरच्या सर्व पोलिसांना, नागपूरच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेला आणि आयुक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जी उंची गाठलेली आहे, या उंचीला ते अजून पुढे नेतील याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो।